सार्वजनिक मंडळ गणपती दर्शनासाठी खुले होत आहेत। यादव नगर मित्र मंडळाकडून एक हटके मूर्ती चर्चेत आलेली आहे। हनुमानाच्या शेपटीवर बसलेला बलराम साकारण्यात आलेला आहे। या मंडळाच्या दरवर्षी वेगवेगळ्या मूर्ती असतात। यंदाचा हा बालराम कोल्हापूरकरांसाठी आकर्षण ठरतोय। जाणून घेऊया, माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। आपण पाहूया। गणेशोत्सवाचा काळ सुरू झाला आणि याच काळात कोल्हापुरातल्या हटके गणपतींची चर्चा सुरू झाली। मी सध्या आलोय कोल्हापुरातल्या यादवनगर मित्रमंडळ या गणपती मंडळ, सार्वजनिक गणपती मंडळ। हा गणपती आपण पाहू शकतोय, रामाच्या अवतारातला हा गणपती आहे, जो हनुमानाच्या शेपटीवर बसलेला गणपती आहे। अतिशय सुबक अशी मूर्ती जी आहे ती आपण पाहतोय। बालराम जो आहे तो दाखवण्याची या कलाकारांना प्रयत्न केलेला आहे। अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे। कोल्हापुरातली या चर्चेतली सगळ्यात मूर्ती जी आहे ती सध्या पाहायला मिळते। या मंडळाचे सदस्य देखील आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी। दादा, काय सांगाल या मूर्तीविषयी? या यंदाची जी मूर्ती आहे अतिशय आकर्षक अशी मूर्ती आहे। या गेल्या वर्षी 2023 मध्ये आम्ही शाहू महाराज मूर्ती बसवली आपण गेलेली होती। या हनुमानची शिफ्टी बसलेली मूर्ती मी आकर्षण स्थापन केलेली आहे। दरवर्षी तुमची अशा दरवर्षी आकर्षण मूर्ती आमच्या सगळ्या मूर्तीच्या हटकेमध्ये। नक्कीच आपण पाहिलं की कोल्हापुरातली हटके मूर्ती मी पुन्हा एकदा दाखवू शकतो की बालराम अवतारातली ही मूर्ती आहे, जी सध्या कोल्हापुरातली चर्चेची अशी मूर्ती पाहायला मिळते। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।